रायगड लोकसभा मतदारसंघ. रायगड लोकसभा मतदार या मतदारसंघामध्ये अनंतराव गीते विरुद्ध सुनील तटकरे असा परत पारंपरिक अटीतटीचा सामना रंगलेला आहे. यामध्ये 2009ला खासदार म्हणून अनंत गंगाराम गीते आले होते. त्यानंतर 2014ला अनंत गंगाराम गीते हे खासदार झाले होते आणि 2019ला सुनील तटकरे हे खासदार झाले. आता परत अनंत गंगाराम गीते विरुद्ध सुनील तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गट हे या मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी एकमेकाच्या विरुद्ध उभे आहेत. हा मतदारसंघ एक विधानसभेच्या दृष्टिकोनातून जर बघायचं झालं तर पेनचे रविशेठ पाटील, अलिबागचे महेंद्र दळवी, श्रीवर्धनचे आदिती तटकरे या सुनील तटकरेंच्या कन्या आहेत आणि मंत्री होत्या. त्यानंतर महाडचे भरतशेठ गोगावले ही एक मोठी आसामी आहेत. त्यानंतर दापोलीचे योगेश कदम आणि गुहागरचे भास्कर जाधव की जे खूप प्रसिद्ध आहेत. तर असे हे विधानसभेतील आमदार आहेत. आता या आमदारांचं कुणाच्या बाजूने पाठबळ येतं, कुणाचा यांनी प्रचार केला, हे सर्व 4 जूनच्या मतपेट्यामध्ये बंद झाले. ते 4 जूनला उघडलं आणि या इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीमध्ये गोडाऊनमध्ये या सर्वांचं भवितव्य बंद असून 4 मेला या सर्वांचा निकाल लागणार आहे. मग तो निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता या मतदारसंघामध्ये प्रचारातील जे महत्त्वाचे मुद्दे व्हायला पाहिजे होते ते तसे झाले नाहीत. परंतु मतदारसंघामध्ये रसायनी, दाराव, महाड, पोलादपूर येथे MIDC आहेत. आता ह्या MIDC असूनही या मतदारसंघामध्ये अजूनही लोक रोजगारासाठी मुंबई गाठतात. याचा अर्थ येथे रोजगारीचं प्रमाण अत्यल्प असलं पाहिजे किंवा याचा एक पगार किंवा मेहताना किंवा जो एकंदरीत माणसाला जो एक हे मिळतो त्याची जी मानधन, मजुरी, पगार, तर हा अत्यंत कमी प्रमाणामध्ये जर मिळत असेल तरी लोक बाहेर जातात. म्हणजे त्यामुळं स्थलांतर हे या लोकांचं अविभाज्य जीवन आहे. हे लोक काय मुंबईला स्थलांतरित होत असतात या मतदारसंघात. यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आरोग्याच्या दृष्टिकोनातून येथे चांगल्या पद्धतीचे दवाखाने आहेत असं नाही आहे. ग्रामीण भागामध्ये एक मोफत रुग्णालय शासनामार्फत जवळच्या ठिकाणी केलेले नाही आहेत. त्यानंतर शिक्षणाची काही शिक्षण संस्था किंवा फार चांगली अशी सोय मोफत स्वरूपामध्ये ती येथे उपलब्ध नाही आहे. तर शिक्षण, रुग्णालय अशी ही जी बाब आहे या बाबतीत हा अत्यंत मागासलेला मतदारसंघ आहे. इथे कोळी, आगरी, कुणबी आणि मुस्लिम समाज या लोकांची मतं कुणाला मिळतात त्यावर निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. जवळजवळ या मतदारसंघामध्ये 60च्या आसपास किंवा जास्त मतदान झालेलं आहे. पण हे मतदान कुणाला यश मिळवून देतं, कोणाला विजय मिळवून देतं, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. येथे आंबा बागायतदार आहेत, नारळीच्या बागा आहेत, पोपळीच्या बागा आहेत किंवा इतर अनेक प्रकारचं एक कोकणी जीवन आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला भाग आहे, समुद्री किल्ले आहेत किंवा इथं जे जंगल हरित वातावरण आहे, शुद्ध हवा आहे. कोकण म्हणतात. तर कोकण म्हटल्यानंतर जंगली मेवा त्यांची रेलचेल असते आणि कोकणी माणूस हा
एक स्वभावाने अतिशय दिलखुलास व सच्च्या मनाचा असतो आणि या माणसाचं एक जीवन फार सुंदर किंवा फार चांगल्या पद्धतीचं आजपर्यंत झालेलं आहे असं काही नाही. लोकांमध्ये विकास कामे अजून झालेली नाही आहे. मुंबई गोवा हा महामार्ग अजूनही तुटलेल्या अवस्थेमध्ये असतो, कुठे खचतो, कुठे तुटतो. म्हणजे हाही प्रश्न एक महत्त्वाचा आहे. तर रस्त्यांचं जाळं या मतदारसंघामध्ये फार विस्तृतपणे झालं असं काही नाही आहे. म्हणजे तोही प्रश्न आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना जी मदत असतात की आंबा बागायतदाराचं अवकाळीमुळे नुकसान झालं किंवा भात खाचरं अत्यंत पाण्यामुळे एकंदरीत त्यांचं नुकसान झालं, तर ही एक नुकसान भरपाई देखील या शेतकऱ्यांना मिळत नाही. म्हणजे शेतकऱ्यांचं जे जीवन आहे ते थोडंसं एक दरिद्री स्वरूपाचं किंवा अत्यंत अल्पशिक्षित लोकांसारखं अशा पद्धतीचं आहे. असं त्यामध्ये काही फार मोठं बदल झाला किंवा तेथे शेतकऱ्यांनी मोठमोठाले पश्चिम महाराष्ट्रासारखे आपल्या शेतामध्ये बंगले बांधले आहेत असं काही नाही. उलट रिसॉर्ट हे बाहेरच्या लोकांनी जमिनी घेऊन तेथील, मग ते गुजराती असोत, ते महाराष्ट्रीयन असोत, कर्नाटकचे असोत, कोणी लोक त्यांनी आपले तिथं फार्म हाऊस उभे केलेले आहेत. म्हणजे या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या फार्म हाऊसच्या दृष्टीतून गेलेल्या आहेत. अलिबाग किंवा इतर सगळ्या भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा जमिनीचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो महत्त्वाचा प्रश्न सगळ्यात या लोकांचं एक स्वारस्य हिरावून घेणाराच आहे. पेनमध्ये गणपती तयार करतात आणि ते गणपती परराज्यात जातात. तो एक त्यांचा उद्योग आहे एक दिवस. बाकीचं इतर ठिकाणी काही रोजगाराची क्षमता फार प्रमाणामध्ये असं काही नाही आहे. तेव्हा या कोकणी लोकांच्या, या कुणबी लोकांच्या, या शेतकरी लोकांच्या जमिनी अत्यल्प भावाने हे मुंबईचे शेठ, उद्योजक, राजकारणी यांनी बळकावलेले आहेत आणि हे शेतकऱ्यांना अतिशय व्यवस्थितपणे हे लोक नडवतात. म्हणून शेतकरी हा या भागातील कोकणची कोली फोडणे व्हावी अशा विचाराचा असला तरी त्याला सहकार्य किंवा मदत देणारा असा कोणीही झालेला नाही. जो खासदार येतो, जो आमदार येतो, तो आपापलं बघतो, आपापल्या पद्धतीने आपला स्वतःचाच विकास कसा होईल हे पाहण्याचा प्रयत्न करतो आणि एक मतदारसंघातील लोकांचा विकास करण्यासाठी ज्या काही योजना असतात, जो काही अभ्यास असावा लागतो, तो काही अभ्यास एवढा होत नाही. जर समजा पंतप्रधानाच्या केंद्रीय स्वरूपाच्या काही ज्या योजना असतील, मग त्या संजय गांधी किंवा एकंदर विधवा अनुदान किंवा एक पेन्शन योजना, वयोश्री पेन्शन योजना, अशा ज्या योजना आहेत की ज्या गरीब शेतकऱ्यांना, त्यानंतर वयोवृद्ध लोकांना त्या मिळाल्या पाहिजेत. तर हे एक महत्त्वाचं काम या मतदारसंघामध्ये घरोघर फिरून व्हायला हवे. त्याची एक सर्वे करायला पाहिजे की इतके लोक आहेत आणि या लोकांचं जीवनमान अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये चाललेलं आहे आणि ते सुधारण्यासाठी आपण त्यांना एक अल्पशी मदत करावी अशी जर भावना असेल तर त्यामधूनही हा प्रश्न सुटू शकतो. एक त्यानंतर या मतदारसंघामध्ये कोणी किती काम केलं, कशा पद्धतीचं काम केलं हे अद्यापही समजलेलं नाही. लोक निवडून येतात, मतदार निवडून जातात, निवडून देतात, तत्कालिक काही गोष्टींचं आमिष दाखवतात, काही आश्वासनं देतात, काही गोष्टींचा एक तत्कालिक प्रभाव पाडतात आणि या दृष्टीतून हे लोक निवडून जातात, परत या मतदारसंघामध्ये येत नाही. तर हा एक महत्त्वाचा भाग या मतदारसंघामध्ये एक अनुभवास मिळतो. आता या काही शहरांचं, काही खेड्यांचं किंवा मतदारसंघाचं थोडंसं शहरीकरण व्हायला लागलेलं आहे आणि हे शहरीकरण होत असताना शहरातले जे दोष आहेत ते कचऱ्याचे, पाण्याचे, अरुंद रस्त्याचे किंवा एकंदरीत अतिक्रमणाचे, तेही त्या शहरीकरण होत असताना सहजपणे
येत असतात आणि हे दोन आणि त्यानंतर त्या शहराचा विकास होत असतो. म्हणजे आपण कुठल्याही जरी शहरामध्ये गेलो तर प्रथम रस्त्याच्या कडेला टपऱ्या दिसतील तुम्हाला, रस्त्याच्या कडेला काही ढाबे दिसतील, रस्त्याच्या कडेला कचऱ्याची घाण दिसेल, रस्त्याच्या कडेला एक कशाही पद्धतीचे कचरे टाकलेले कुत्रे, मांजरं किंवा इतर काही डुकरं वगैरे असतील ते चरत असतील आणि गटाराचं पाणी वाहत असेल. अशा पद्धतीच्या शहरामध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता त्यावेळेस तुमचं जे त्या शहराविषयीचं मत असतं ते कशा पद्धतीत झालं असेल हे तुम्ही त्याचा विचार करा. आणि आम्ही तुमचे स्वागत करत आहोत या शहरामध्ये, या नगरामध्ये. तर शहराचे जे प्रश्न आहेत की बकालपणा आहे तो काढून टाकण्यासाठी देखील त्या लोकांना सहकार्य मदत केली पाहिजे. हातगाडीवाले असोत किंवा एक पथारीवाले असोत तर त्यांना व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीच्या टपऱ्या दिल्या पाहिजेत किंवा त्यांना एक चांगल्या पद्धतीचे गाळे बांधून दिले पाहिजेत. तर हे अशा पद्धतीचे प्रश्न जर सोडवता आले आणि एक शहराचं सौंदर्य वाढवण्यासाठी जर प्रयत्न करण्यात आले तर बरेचसे काही प्रश्न लोकांचे, रोजगाराचे किंवा यांचं जीवनमान उंचावण्याचे जे प्रश्न आहेत ते सहजासहजी सुटू शकतात. अन्यथा हे रे माझ्या मागल्या या पद्धतीने निवडणुका येतात जातात, आमदार येतात जातात, खासदार येतात जातात, पुन्हा निवडणुका येतात, पुन्हा आमदार निवडून येतात, पुन्हा खासदार निवडतात आणि पुन्हा तोच प्रश्न, परत तेच प्रश्न, परत तेच प्रश्न आणि परत तेच प्रश्न. ते सोडवणारा कोणीही मिळत नाही. आमचं हे ATM न्यूज चॅनल हे आम्ही भारतामध्ये प्रसिद्ध आहे. नवीन केलेलं असलं तरी आम्हाला भरपूर सबस्क्रायबर किंवा शेअर आणि खूप लोक सारखे बघत असतात. तर हे चॅनल फ्री सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना हे व्हिडिओ शेअर करा. आणि 4 जूनपर्यंत तुम्ही निकाल लागेपर्यंत कोण निवडून येणार कोण निवडून येणार नाही तोपर्यंत या चॅनलचे व्हिडिओ सर्वत्र पाठवण्याचा प्रयत्न करा, शेअर करण्याचा प्रयत्न करा. हे व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण राज्याची व्हिडिओ यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. कुठल्या मतदारसंघात काय चाललं, कुठल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचे लढत आहे, कुठं कोण उभं आहे. आणि 4 तारखेनंतर आम्ही तुम्हाला निवडणुकीचे जे मतदान झालं असेल आणि त्याचा काय निकाल लागलेला असेल तो आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही तुम्हाला एकंदरीत व्यवस्थितपणे समजावून सांगण्याचा व्हिडिओ मार्फत प्रयत्न करू. तर ह्या ATM चॅनलला फ्री सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीला शेअर करा. आणि 4 जूनपर्यंत निकाल लागण्याची एक वाट बघा. आपला आवडता उमेदवार नक्कीच निवडून येईल.